मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का होळी का साजरी केली जाते? आपण रंग का उधळतो? आणि होळीच्या आधी मोठा अग्नी का पेटवला जातो? आज मी तुम्हाला हजारो वर्षांपूर्वीची एक अद्भुत आणि प्रेरणादायक गोष्ट सांगणार आहे. खूप वर्षांपूर्वी एक शक्तिशाली पण अत्यंत गर्विष्ठ राजा होता, हिरण्यकश्यप. त्याने कठोर तप करून मोठी शक्ती मिळवली होती. तो इतका अहंकारी झाला की तो म्हणू लागला, मीच सर्वात मोठा. राज्यात फक्त माझीच पूजा होईल. महाराज, जसे आपण सांगाल तसे. संपूर्ण राज्य त्याला घाबरत होतं. कुणीही त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत करत नव्हतं. पण एक छोटा मुलगा मात्र घाबरत नव्हता. तो मुलगा म्हणजे त्याचाच मुलगा, प्रल्हाद. प्रल्हाद खूप शांत, प्रेमळ आणि देवभक्त होता. तो नेहमी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करत असे. एक दिवस प्रल्हाद भगवान विष्णूंची पूजा करत होता. भगवान विष्णू, मला नेहमी योग्य मार्ग दाखवा. तेवढ्यात हिरण्यकश्यप त्याला म्हणाला, प्रल्हादा, मीच देव आहे. बाबा, देव फक्त एकच आहेत, भगवान विष्णू. हे ऐकून राजा संतापाने थरथर कापू लागला. राजाने प्रल्हादला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने सैनिकांना आदेश दिले, प्रल्हादला उंच डोंगरावरून ढकलून द्या. पण तो वाचला. त्याला हत्तीसमोर टाका, तरीही तो वाचला. त्याला विष द्या, तरीही काहीच झालं नाही. कारण त्याचा देवावरचा विश्वास अढळ होता. राजाने शेवटचा आणि सर्वात भयंकर डाव खेळला. त्याने आपल्या बहिणीला बोलावलं, होलिका. होलिकाला वरदान होतं. ती अग्नीत जळत नव्हती. राजा हसत म्हणाला, बहिणी, तुझ्या वरदानामुळे तू जळणार नाहीस. हा, मग प्रल्हाद वाचणार नाही. रात्री मोठी चिता तयार झाली. संपूर्ण राज्य भीतीने पाहत होतं. होलिका आत्मविश्वासाने अग्नीत बसली. तिच्या मांडीवर छोटा प्रल्हाद शांतपणे डोळे मिटून बसला. तो फक्त एकच नाव घेत होता, ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. अग्नी वाढत गेला. ज्वाला उंच उंच उठू लागल्या. अचानक जोराचा वारा वाहू लागला. होलिकेची जादुई शाल उडाली आणि ती प्रल्हादावर जाऊन पडली. क्षणातच होलिका जळून राख झाली. पण प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. त्या दिवशी सगळ्यांना समजलं, अहंकाराचा शेवट नेहमी वाईटच होतो आणि चांगुलपणा नेहमी जिंकतो. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण होळीच्या आधी होलिका दहन करतो, वाईट विचार, मत्सर आणि अहंकार जाळण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळतो, प्रेम, आनंद आणि मैत्री पसरवण्यासाठी. मुलांनो, होळी फक्त रंगांचा सण नाही, तो आहे विश्वासाचा सण, चांगुलपणाचा सण आणि प्रेमाचा सण. या होळीला आपण वाईट सवयी जाळूया आणि प्रेमाचे रंग उधळूया. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट करा. चांगुलपणा नेहमी जिंकतो. आणि ग्रहेल ट्यून्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी होली.